नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधीतरी मोबाईल रिचार्ज केलेला असू शकतो. आपल्याला जेव्हा मोबाईल रिचार्ज करायचा असायचा, तेव्हा आपण त्या दुकानदाराकडे जायचो, त्याला पैसे द्यायचो. त्याने मोबाईल रिचार्ज केला, की आपण कॉल करू शकत होतो, मेसेज करू शकत होतो, इंटरनेट सर्फिंग करू शकत होतो. आता आपण पुन्हा एकदा त्याच दुकानदाराकडे गेलो, एखादी वीट घेऊन, मोबाईलच्या जागेवरती आपण एखादी वीट घेतली आणि त्याला जर सांगितलं, की ही वीट आम्हाला रिचार्ज करून दे. तर तो रिचार्ज करून देऊ शकतो काय? त्याला तुम्ही सांगा, की तू ₹300 मोबाईल रिचार्ज करत होता ना, मी तुला ₹3000 देतो, 3,00,000 देतो. ही वीट रिचार्ज करून दे, की ह्या विटेनी मला कोणाला तरी फोन लावता येऊ शकतो. या विटेतून मी कोणाला तरी मेसेज पाठवू शकतो किंवा ह्या विटेवरती मी इंटरनेट सर्फिंग करून देऊ शकतो. तो दुकानदार तुम्हाला वेडा म्हणणार, तो दुकानदार तुम्हाला मूर्ख म्हणणार आणि तुम्ही जर त्याच्याशी जास्त वाद घातला, तर तो तुम्हाला तिथून हाकलून देणार. असंच एक्सपेरिमेंट करून बघा. एखाद्या टीव्हीच्या दुकानात एखादी फळी घेऊन जा आणि त्या दुकानदाराला सांगा, की ह्या फळीवरती मला ते सर्व जगातील जे हजारो चॅनल्स आपण पाहतो ना, Netflix बघतो, Amazon बघतो, झी टीव्ही, सोनी टीव्ही, कोणताही चॅनल त्यातला एखादा तरी चॅनल त्या फळकुटावरती मंत्राच्या साह्याने चालू करून दे म्हणून त्या दुकानदाराला विनंती करा. त्याला तुम्ही करोडो रुपये जरी दिलेत ना, तरी सुद्धा तो ते शक्य नाही हेच तुम्हाला सांगणार आहे. हे सर्व सांगण्याच्या मागचा उद्देश हा आहे, की दगडावरती कितीही डोकं आपटलं, तरी जर त्याच्यामध्ये तंत्र नसेल, जर त्याच्यामध्ये विज्ञान नसेल, तर त्यातून आपल्याला हवाय तो रिझल्ट आपण मिळवू शकत नाहीये. हेच होतं जेव्हा ते आसाराम, तो राम रहीम, एप्स्टीन आणि आजचा खरात हे खरे दोषी नाहीयेत. खरे दोषी आपण आहोत. जे अशक्य ते शक्य करण्यासाठी अशा माणसांच्या मागे आपण लागतोय, की ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सरळ मार्गाने काहीच शक्य झालेलं नाहीये. ह्या भोंदू बाबांकडे, या साधू संतांकडे आपण आपल्या मुलाबाळांना घेऊन जातो, त्यांच्या पायावरती त्यांचं मुलांचं डोकं ठेवतो आणि या भोंदू बाबांना सांगतो, की ह्याला शिक्षणामध्ये ह्याला प्रगती याची चांगली व्हावी म्हणून ह्याला आशीर्वाद दे. अरे जर त्याच्याकडे तेवढी शक्ती असती, तर तो स्वतः डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला नसता का? त्यांनी चांगली एखादी नोकरी केली नसती का? त्या भोंदू बाबाच्या डोक्यावरती आपण डोकं ठेवतो, पायावरती डोकं ठेवतो आणि त्याला सांगतो, की परिवारामध्ये मला सुख समृद्धी, स्थैर्य लाभावं, शांती लाभावी. अरे त्याच्याकडे जर तेवढी अक्कल असती, तर त्याने आपला चांगला परिवार सांभाळून तो तुमच्यासारखा एखादा चांगला गृहस्थ म्हणून ह्या समाजामध्ये वावरला नसता का? त्यांनी हे भोंदूगिरीची कामं कशासाठी केली असती? जेव्हा ह्या भोंदू बाबांचं प्रमुख शस्त्र जे लोकांना फसवणं आहे, जे मोठ्या मोठ्या थापा मारणं आहे, ते बोथट व्हायला लागतं. जेव्हा तो भोंदू बाबा सांगतो, की माझ्यामध्ये दैवी अंश आहे. दैवी अंश आहे म्हणून म्हणजे लोक त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा करतात. चमत्काराची अपेक्षा म्हणजे त्यांनी जे मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या सत्य मानून लोक त्याच्याकडे जेव्हा जातात, तेव्हा त्या भोंदू बाबाला माहित असतं, की त्याच्याच्याने ते शक्य नाहीये. मग तो त्या माणसांकडे अशा गोष्टींची मागणी करतो, जी एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी शक्य नाहीये. मग तो त्याची स्त्री मागतो, एखादी अ, अ, एखादी हत्या त्याच्या हातून बळीच्या स्वरूपात मागतो किंवा प्रचंड प्रमाणात धन-दौलत मागतो. जे हुशार असतात, ज्यांची बुद्धी शाबूत असते, ते माघारी फिरतात. ते ह्या सगळ्या गोष्टींच्या आहारी जात नाहीत. परंतु त्यातले काही मोजके असे असतात, की ज्यांना ऐन-कैन प्रकारे त्या गोष्टी साध्य करायच्या असतात, ते ह्या भोंदू बाबांच्या आहारी जातात आणि मग त्यांच्या स्त्रियांवरती बलात्कार होतात. त्यांच्या हातून मनुष्यवध होऊ शकतो. त्यांची संपूर्ण संपत्ती लुटली जाते आणि त्याच्यासाठी जबाबदार ठरवण्यात येतं त्या मूर्ख भोंदू बाबाला. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, की आसाराम, राम रहीम, एप्स्टीन, खरात हे खरे दोषी नाहीयेत. खरे दोषी ते लोक आहेत, जे ह्या भोंदू बाबांच्या आहारी जातात. आणखीन एक तुम्हाला विषय सांगतो, की कशा पद्धतीने विचित्र अंगविक्षेप ह्या ठिकाणी होतात. जोरजोरात ओरडण्यात येतं.
तुम्ही मला सांगा, की एखाद्या डॉक्टरने ऑपरेशन रूम मध्ये एखादा ट्यूमर काढताना कधीतरी जोरजोरात आरडाओरडा केलाय का? अंगविक्षेप केलेत का? कारण त्याला माहितीये, त्याला ते तंत्र माहितीये, की तो ट्यूमर कसा काढायचा आहे. तो सरळ शांतपणे त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. त्या पेशंटला गुंगीचं औषध देण्यात येतं. त्याच्यावरती योग्य पद्धतीने ट्रीटमेंट करण्यात येते आणि ट्यूमर काढण्यात येतो. तो शांत पद्धतीने हे सर्व काम होतं. का? कारण त्या डॉक्टरला माहिती आहे, की ते कशा पद्धतीने करण्यात येतं. पण हेच काम एका अशिक्षित भोंदू बाबाकडे तुम्ही जाऊन जेव्हा करता, तेव्हा त्याला ते फक्त नाटक करायचं असतं. जी गोष्ट त्याच्याकडे आहेच नाही, जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये, जे त्याच्याकडून होणारच नाहीये, जी पद्धतच अस्तित्वात नाहीये, त्या पद्धतीने त्याला तो उपचार करायचा आहे. आणि म्हणून ते चित्र-विचित्र अंगविक्षेप होतात. जोरजोरात घोषणा, जोरजोरात ओरडाओरडी, ते वातावरण निर्मिती तिथे करण्यात येतं आणि असं सांगण्यात येतं, की ते तुमचं काम केलेलं आहे. आता जर ते काम झालं नाही, तर कुठेतरी तुमचं पाप किंवा तुम्ही केलेल्या चुकांमुळे ते झालेलं नाहीये. भोंदूबाबाने त्याचं काम केलेलं आहे. दुसरं गोष्ट, जर म्हणजे आपण बघतो, की भूत उतरवणं किंवा आणखीन काही गोष्टी ह्या करताना कशा पद्धतीने त्या त्या समोर जी पीडित व्यक्ती असते तिला त्रास देण्यात येतो किंवा कशा पद्धतीने ते भोंदू बाबा ऍक्टिंग करत असतात. तर जर तुम्हाला कोणी सांगितलं, की ह्या हवेमध्ये तुमच्या समोरची हवा आहे, त्याच्यामध्ये सोनं आहे, तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे. तुम्हाला आणि तुम्ही त्या माणसावरती विश्वास ठेवताय, तर तुम्हाला पण जर खात्री पटते, की ह्या हवेमध्ये सोनं आहे, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते काढाल? जर त्या हवेमध्ये काहीच नाहीये, ती फक्त हवा आहे. तुम्ही कितीही अंगविक्षेप केले, तुम्ही कितीही चित्रविचित्र आवाज काढले, तुम्ही कितीही पद्धतीने आयुष्यभर जरी त्या हवेमध्ये हात मारत बसलात, तरी त्यातून सोनं काही उपलब्ध होणार नाही, तुम्हाला काही मिळणार नाहीये. आणि ह्याच सगळ्या गोष्टी जेव्हा भूत उतरवण्यासाठी कारण असं काही नसतंच. तर तुम्ही काढणार काय यात? तुम्ही त्या शरीरामध्ये जर काही नाहीच आहे, तर तुम्ही काढणार काय? आणि ते काढण्यासाठी ज्या पद्धतीचे अंगविक्षेप होतात तिथे ते थोतांड जेव्हा खरं मानण्यात येतं, तर त्यासाठी ते भोंदू बाबा, तो अशिक्षित जो आपल्या पोटापाण्यासाठी हे सर्व नाटक करतोय, त्याच्यापेक्षा मोठे गुन्हेगार शिकले सवरलेले आपण आहोत. आणि हे भोंदू बाबा हे अशा पद्धतीने नेहमीच एकेका टप्प्यानंतर आपल्या समोर येत राहतात आणि तरी सुद्धा आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं, की नाही, तो बाबा भोंदू होता, माझा बाबा साधू आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा हजारो अनुयायी, लाखो फॉलोवर्स त्यांना मिळतात. तुमचं भलं होतं की नाही माहीत नाही. परंतु ह्या अशा एखाद्या अशिक्षित भोंदूचं या माध्यमातून निश्चितच भलं होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.